तर 11 दिवसांमध्ये हरियाणा आणि पंजाबमधून 12 हेर पकडण्यात आले। 12 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता। भारत पाकिस्तान तणावानंतर अनेक हेरांवर कारवाई करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रानं 3 वेळा पाकिस्तानला भेट दिली। पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील कर्मचारी दानिशची ओळख। दानिशच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात। पाकिस्तानसोबत संवेदनशील माहितीही शेअर केल्याचा आरोप। सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर केली। गजाला उर्फ गजाला खातून फेब्रुवारी 2025 मध्ये व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये गेली। याच वेळेला दानिशची भेट झाली आणि हेरगिरी नेटवर्कशी जोडली गेली। लष्कराच्या हालचाली आणि लष्करी तळांबद्दल माहिती शेअर करत होती। यूपीआयद्वारे 30,000 रुपयांचा व्यवहार झाला। कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता सहजपणे या नेटवर्कमध्ये सहभागी झाली। देवेंद्र सिंग आयएसआय एजंटना माहिती पाठवत होता। पाकिस्तानातील तरुणीनं त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। देवेंद्र सिंगला पाकिस्तानमध्ये हेरगिरीचं प्रशिक्षण, गुप्त माहिती दिल्यास सुंदर मुलींशी मैत्री करून देण्याचा आमिष। नोमान इलाही आयएसआयचा हँडलर इक्बाल उर्फ कानासाठी हेरगिरी। भारतीय सैन्य गाड्यांच्या हालचालींशी संबंधित गोपनीय माहिती पाठवली। अटकेच्या वेळेला 8 पासपोर्ट जप्त, 4 वेळा पाकिस्तानला भेट। नोमान इलाहीची मावशी आणि मामी पाकिस्तानमध्ये राहतात। पाकिस्तानला ये जा करण्यात फारशी अडचण नव्हती। अरमान पाकिस्तानी एजंटच्या सूचनेवरून भारतीय सिम कार्ड पुरवले। 2025च्या भारताच्या डिफेन्स एक्स्पोला भेट दिली। भारतातील पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी 2023 पासून संपर्कात। 2 वेळा पाकिस्तान दौरा, संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप। अरमानकडून पोलिसांना एक फोनही सापडलाय। तारीफ हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवली। लष्करी कारवायांचे फोटो पाकिस्तानला पाठवल्याचं समोर। 2 वेगवेगळ्या सिम कार्डद्वारे पाकिस्तानी नंबरशी सतत संपर्कात। दिल्लीतील आसिफ बलोच तारीफला पैसे देत होता। मोहम्मद मुर्तजाकडून एका खास ॲपची निर्मिती करण्यात आली। देशाच्या अंतर्गत परिस्थितीबद्दलच्या बातम्या पाकिस्तानला पाठवल्या। त्या बदल्यात त्याला पाकिस्तानकडून मोठी रक्कम मिळाली। एका महिन्यामध्ये 40 लाखांच्या व्यवहारामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। युद्धाशी संबंधित अनेक संशयास्पद व्हिडिओ आणि फोन नंबर सापडलेत। शहजाद पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेनुसार हेरगिरी, सौंदर्य प्रसाधनं, कपडे आणि मसाल्यांची तस्करी। भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती आयएसआयला पाठवली। करणबीर सिंग पाकिस्तानच्या आयएसआयच्या हँडलरशी थेट संपर्कात। 3 मोबाईल फोन आणि 8 जिवंत काडतुसं पोलिसांकडून जप्त। सुखप्रीत सिंग ऑपरेशन सिंदूरशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे। भारतीय सैन्याच्या हालचालींबाबत आयएसआयला माहिती पुरवली। हरकिरत सिंग हिसारमधील एसटीएफ पथकानं हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलंय। चौकशीनंतर काल रात्री उशिरा सोडण्यात